आता पाहूया पोलीस भरतीला पडणारा आणखी एक प्रश्न. बघा या ठिकाणी सांगितलंय एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे, तर ती संख्या कोणती? आता ती संख्या आपल्याला माहित नाही, मग ती संख्या x मानू. बघा त्या संख्येच्या 60% म्हणजे x गुणिले 60 भागिले 100. बघा x चे 60% आणि त्याच x चे 40% म्हणजे x गुणिले 40 भागिले 100. बघा सांगितले त्या संख्येच्या 60% व त्या संख्येच्या 40% मधील फरक म्हणजे वजाबाकी, जे की 100 आहे. मग काय करूया? बघा क्रिया करूया. 60 गुणिले x 60x भागिले 100 तसाच, वजा 40 गुणिले x बघा 40x आणि भागिले 100 आहे तसाच, बरोबरच्या पलीकडचा 100 देखील तसाच. मग काय करूया? बघा दोघांचा जे सारखं आहे म्हणजे वरची वजाबाकी होऊ शकते. मग 60 मधून 40 गेले 20x भागिले दोघांमधला एक 100 घेतला आणि बरोबर 100 आहे तसाच. मग हा 100 भागिले आहे बरोबरच्या पलीकडे आता गुणिले होईल, म्हणजे इथे राहिला x बरोबर 100 गुणिले हा 100 वरती आणि भागिले हा 20 इकडे खाली आला. 20 एक 20, 20 5 100. मग 100 5 होतात 500, म्हणजे ती संख्या आहे 500, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल.